नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी खास ही पारंपरिक रेसिपी घेऊन आलेली आहे। तर महाराष्ट्राची फेमस वरणफळं कसे बनवायचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे। चला तर मग जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। जसं आपण पोळीमध्ये मीठ घालतो त्यापेक्षा थोडंसं जास्त आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मऊसूद असा आपल्याला डो तयार करायचा आहे। थोडं थोडं पाणी घालून मी हे कणिक मळून घेते व्यवस्थित। एकदम मऊसूद आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता मी कणिक मळून घेतलेली आहे। आता 2 मिनिट असंच रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत इथे मी फोडणीला तेल गरम करून घेतलेलं आहे। 1 चमच तेल गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमच मोहरी घालायची, अर्धा चमच आपल्याला जिरं घालायचं। मोहरी व्यवस्थित तडतडली की जिरे घालायचे आणि 1 कढीपत्त्याचं पान घेतलेलं आहे मोठं मी। त्याच्यानंतर 1 चमच ठेचलेला लसूण आणि जिरे घेतलेले आहेत। हे जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आहेत। लसूण आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचला थोडी कमी इथे मी हळदी पावडर घेतलेला आहे, पाहू शकता। हळदी पावडर नंतर आपण वरणामध्ये देखील वापरणार आहोत। त्यानंतर अर्धा चमच इथे मी मीठ घातलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपली फोडणी भाजली की इथे मी साधारण 1.5 तांब्या पाणी घातलेलं आहे। तर पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे। तोपर्यंत आपल्या इकडे डो सुद्धा सेट झालेला आहे। आता आपण याची पातळ पोळी लाटून घेऊयात। तर थोडासा उंडा आपल्याला घ्यायचा आहे आणि दोन्ही हाताच्या मदतीने गोल गोल करून आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचा आणि नंतर याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। तर इथे मी पातळ पोळी लाटून घेते। तर हे पाहू शकता मी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, चौकोनी जसं आपण शंकरपाळी कट करतो त्या पद्धतीने किंवा चौकोनी ही पोळी कट करून घ्यायची आहे। हवं तर तुम्ही गोल सुद्धा करू शकता, ग्लासच्या वाटीच्या मदतीने गोल गोल देखील करू शकता। तर तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडतील त्या शेपमध्ये तुम्ही हे वरणफळं बनवू शकता। तर मी अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे, पाहू शकता। आणि साईडला जे फोडणीचं पाणी आपण तयार केलं होतं ते मी फुल गॅसवर ठेवलेलं आहे। तर पूर्ण मी इथे वरणफळं कट करून घेते अशा पद्धतीने। आता कट करून झाल्यानंतर फोडणीचं पाणी इथे उकळलेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक एक वरणफळ घालायचं आहे आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। पाणी कमी जास्त जर झालं तर नंतर गरम करून आपण याच्यामध्ये पाणी ॲड करू शकतो। तर सर्व वरणफळं मी याच्यामध्ये घालून घेते। हे पाहू शकता पूर्ण मी एका बॅचचे घालून घेतलेले आहेत। आता झाकण ठेवून आपल्याला अर्ध झाकण उघडं राहील असंच ठेवायचं आहे आणि हे शिजवत शिजवत दुसरी पोळी लाटून घ्यायची। तर इथे मी दुसरी पोळी लाटून घेतलेली आहे। त्याच्या पण अशाच मी चौकोनी चकल्या बनवलेल्या आहेत आणि त्या पण अशा पद्धतीने सोडत आहे, पाहू शकता। तर साधारण मी 4 पोळ्या बनवून घेतल्या होत्या। तर एका बॅचमध्ये मी 4ही पोळ्या अशाच सोडून घेणार आहे। ह्या स्टेपला माझा गॅस एकदम फुल आहे। जेव्हा मी झाकण ठेवते तेव्हा थोडा मीडियम गॅस करते। जर झाकण ठेवल्यावर फुल गॅस जर ठेवला तर उतू जाण्याची शक्यता असते। एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे पूर्ण आणि झाकण ठेवायचं आहे। तोपर्यंत दुसरी पोळी लाटून घ्यायची। तर इथे पाहू शकता मी झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे। साईडला माझी पोळी सुद्धा लाटून झाली होती। परत मी अगोदर जसं सोडलं होतं त्याच पद्धतीने सोडून घेणार आहे। तर 4ही पोळ्या मी याच पद्धतीने पूर्ण सोडून घेणार आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता शिजवून घेतलेलं आहे। साधारण अर्धा तास इथे मी शिजवलेलं आहे मीडियम गॅसवर। तर एक आपल्याला तोडून पाहायचं आहे बोटाच्या मदतीने। जर व्यवस्थित तुटलं तर याच्यामध्ये आपल्याला वरण घालायचं आहे। तर इथे मी 1 कप वरण घातलेलं आहे शिजलेलं। तर इथे मी तुरीची डाळ कुकरला लावून घेतली होती। त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घातलं होतं। तर मीठ अगोदर आपण पिठामध्ये सुद्धा घातलेलं आहे, नंतर फोडणीमध्ये सुद्धा घातलेलं आहे। त्याच आकाराने आपल्याला डाळीमध्ये मीठ घालायचं आहे आणि शिजल्यानंतर वरून कोथिंबीर आपल्याला घालायची आहे आणि परत इथे मी 5 मिनिट झाकण ठेवून शिजून घेणार आहे। तर हे पाहू शकता इथे 5 मिनिट झालेले आहेत आणि आपले वरणफळं शिजलेले आहेत। तर तुम्ही तुपासोबत खायला देऊ शकता।
मस्त असे. सोबत तोंडी लावायला जर काकडी असेल तर काकडी किंवा बीट देऊ शकता. खूपच यम्मी लागतात. एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.